नमस्कार, अर्चनाच किचनमध्ये तुमचं मनापासून खूप खूप स्वागत आहे। तर आज आपण मिक्सरचा उपयोग करून लोणी कसं तयार करायचं ते बघणार आहोत। लोणी आणि त्यापासून तयार होणारं तूप या प्रोसेसला फक्त 15 ते 20 मिनिटं लागतात। सगळ्यात पहिले मिक्सरचं पॉट मी 2-3 वेळा पाणी टाकून छानपैकी फिरवून घेणार आहे, जेणेकरून त्याच्यातली घाण निघून जाईल। पॉट छान स्वच्छ करून घेतलेला आहे। आता यामध्ये आपल्याला अर्धी साय टाकून घ्यायची आहे। तुम्ही थोडी थोडी करून सुद्धा टाकू शकता। पॉट माझं मोठा आहे त्याच्यामुळे मी अर्धी साय टाकलेली आहे इथे। त्यानंतर थोडं पाणी मी यामध्ये ॲड करणार आहे। त्यानंतर मिक्सरमधून आपण हे फिरवून घेणार आहोत। त्यानंतर बघू शकता इथे आपलं लोणी तयार झालेलं नाही आहे। आपल्याला चमच्याने छानपैकी फिरवून घ्यायचं आहे आणि यामध्ये परत आपल्याला थोडंसं पाणी ॲड करायचं आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला पुन्हा मिक्सरमध्ये हे फिरवून घ्यायचं आहे। लोणी तयार झालं हे ओळखायसाठी जेव्हा तुम्ही पहिल्यांदा मिक्सरमध्ये फिरवता तर तो सर्वसाधारणपणे फिरतो, पण जेव्हा लोणी निघायला सुरुवात होते तेव्हा मिक्सरचं पॉट खूप हलायला लागतो। तेव्हा ओळखायचं की आपलं इथे लोणी तयार आहे। तर बघू शकता अशा प्रकारे आपलं लोणी निघालेलं आहे। आता आपण एका भांड्यामध्ये हे काढून घेणार आहोत। त्यानंतर राहिलेली साय सुद्धा मी मिक्सरमधनं फिरवून घेणार आहे। तर इथे शेवटचं असल्यामुळे ना पातळसर अशी साय आहे, त्यामुळे मी इथे आता पाणी टाकणार नाही आहे, असंच फिरवून घेणार आहे। तर इथे आपलं लोणी अजूनही तयार झालेलं नाही आहे, तर तीच प्रोसेस करायची आहे। थोडंसं पाणी टाकून आपल्याला चमच्याने छानपैकी फिरवून घ्यायचं आहे आणि अशा प्रकारे आपलं इथे लोणी तयार आहे। मिक्सरमध्ये राहिलेली लोणी आहे मी हाताने छानपैकी काढून घेणार आहे। आपल्याला वेस्ट करायचं नाही आहे, छानपैकी ते चमच्याने किंवा हाताने छानपैकी काढून घ्यायचे आहे। तर अशा प्रकारे आपलं लोणी तयार झालेलं आहे। आता आपण लोणी छानपैकी त्याचे गोळे करून घेणार आहोत आणि त्याच्यामधलं जे ताक आहे ते काढून घेणार आहोत। तर अशा प्रकारे आपण एका भांड्यामध्ये ते लोणी काढून घेणार आहोत। तर एवढं लोणी मी काढलेलं आहे। आता आपल्याला लोणीपासून तूप तयार करायचं आहे। त्यासाठी मी भांडं गॅसवर ठेवलेलं आहे आणि चमच्याच्या सहाय्याने आपल्याला छानपैकी ते वितळून घ्यायचं आहे। तर इथे मी सुरुवातीला गॅसचा फ्लेम थोडा मोठाच केलेला आहे आणि मोठा फ्लेम करून मी चमच्याने छानपैकी ते फिरवून घेणार आहे।
तर इथे बघू शकता तुम्ही बेरी आणि तूप आपलं वेगळं होत आलेलं आहे. अजूनही आपलं तूप झालेलं नाही आहे. तूप झालेलं कसं ओळखायचं? जेव्हा बेरीचा ब्राऊन कलर येतो तेव्हाच आपलं तूप झालेलं आहे हे ओळखायचं. आता मी गॅस बंद केलेला आहे. इथे आपलं तूप तयार आहे, पण हे आपल्याला थंड होऊ द्यायचं आहे. लगेचच आपल्याला डब्यात भरायचं नाही आहे. तर इथे माझी आई तुळशीचं पान आणि मीठ टाकत होती. मी यामध्ये काहीही टाकलेलं नाही आहे. कोणी दही वगैरे टाकतात, पण मी इथे काहीच टाकलेलं नाही आहे. असंच आपलं छानपैकी रवाळ असं तूप तयार झालेलं आहे. तर अशा प्रकारे आपण लोणीपासून तूप तयार केलेलं आहे. तर अशी बेरी निघालेली आहे ब्राऊन कलरची. तर या बेरीमध्ये कोणी साखर किंवा मीठ टाकून खातात सुद्धा, किंवा याचा पराठासुद्धा छान बनतो. आमच्याकडे बेरी मध्ये मीठ टाकून खूप आवडते मुलांना. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, कॉमेंट्स आणि चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.